नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी धामले। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे जे काय असतील विनोद वगैरे काय सांगायचे ते तुम्ही तुमच्या बॉक्समध्ये काहीतरी टाका आणि ते मला पोचवा। आता आपण बरेच दिवस झाले हे सगळे व्हिडिओ करतो आहे। परवाच्या दिवशीचा व्हिडिओ जो झाला तो थोड्याशाच फळांचा झाला आणि आज आता आपण शिवलीलामृतातला जो 42 ओव्यांचा अर्थ आहे तो आपण पाहणार आहोत। कारण शिवलीलामृताचे ही जे माही शिवरात्र किंवा माघी शिवरात्र म्हणतात त्याचा व्हिडिओ आपला झालेला आहे, तो तुम्ही पाहिलेला असाल आणि तो मी पुन्हा पाठवणार आहे, म्हणजे पाठवते मी। पण आत्ता जो आहे तो माही शिवरात्रीचा आणि 42 ओव्यांचा आहे, तो आता आपण पाहूया। शिवलीलामृतामध्ये 42 ओव्या ज्या आहेत आणि सर्वप्रथम माघी हे काय माघवद्य चतुर्दशी। आता माघवद्य प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्दशी असते, पण ही आणि कार्तिकातली म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशी ह्या दोन जशा महत्त्वाच्या तिथी असतात तशा माघ महिन्यामध्ये ही माघी चतुर्थी असं म्हणतात। त्याला कोणी माघ म्हणतात, कोणी माही म्हणतात। माही म्हणजे महिना आणि माघ म्हणजे माघ महिना। तर अशा पद्धतीने यात आता ही माघी चतुर्थी आहे, त्या माघी चतुर्थीबद्दल थोडंसं आपण बघूया। प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशी शिवरात्री येते, त्याला शिवरात्र म्हणतात, म्हणजे शिवाची रात्र। त्या दिवशी शिवाचं संपूर्ण कुटुंब जे शिव, पार्वती, गणपती, कार्तिक आणि नंदी हे सगळेजण पृथ्वीवरती उतरलेले असतात आणि सगळीकडे ते आपल्या एकूण परिस्थितीचा विचार करीत असतात। कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे शिव हा सगळ्यांचा पाठीराख आहे, सगळ्यांना जपणारा आहे। कोण किती प्रमाणात काय करतात याप्रमाणे इतर ठिकाणी शिव प्रगट होतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो किंवा आपल्याला काहीतरी संदेश येतो। अशा प्रकारे हा शिव इथे माही शिवरात्रीला पृथ्वीतलावरती काही क्षण आलेले असतात। तर प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्री येते, पण माघ महिन्यातील शिवरात्रीस माही शिवरात्री असे म्हणतात। आदल्या दिवशी त्रयोदशीला रात्री म्हणजे समजा आज चतुर्दशी आहे तर कालपासून रात्रीपासून उपासाला सुरुवात करायची। चतुर्दशीच्या दिवशी सर्वप्रथम पहाटे उठून नदीमध्ये जाऊन स्नान करायचं। आता स्नान करून शिवलिंगावर राज्याभिषेक करायचा। जर समजा नदी नसेल तर विहिरीमध्ये स्नान करायचं, विहिरीच्या पाण्याने। विहीरसुद्धा नसेल तर आपल्या घरातल्या नळाच्या पाण्याने आंघोळ करायची। पण ती कशी, तर ते बादलीमध्ये जे तुम्ही पाणी घ्याल त्याच्यामध्ये मीठ घालायचं, हळदकुंड घालायचं आणि दुसरं म्हणजे सोनचाफ्याच्या किंवा गुलाबाच्या फुलांचे 2 थेंब टाकायचे। सोनचाफा किंवा गुलाब त्या पाण्यामध्ये थेंब टाकायचे आणि त्याने स्नान करायचं। मीठ, गुलाब, अत्तराचे थेंब टाकलेत आणि हळदकुंड घातल्यानंतर त्या पाण्यामध्ये आंघोळ करायची। ते पवित्र होतं, नदीसारखं किंवा विहिरीसारखं पाणी शुद्ध होतं। आता स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावरती रुद्राभिषेक करून, रुद्र म्हणजे आपल्याला रुद्र माहिती आहे, ते रुद्राची माळ असते, त्या रुद्राने अभिषेक करायचा शिवावरती, शिवाच्या पिंडीवरती आणि भक्तिपूर्वक त्याची पूजा करायची। आता भक्तिपूर्वक म्हणजे कशी, तर त्याला आवडते जे काही पदार्थ आहेत किंवा ज्या फुलं, वस्तू, बेलपानं ही सगळी मनोभावे ती त्यांनी पूजा करायची। शिवलिंगावर रुद्राभिषेक करून भक्तिपूर्वक पूजा करायची आणि त्याच्यानंतर 108 त्याला बिल्वदळे व्हायची। 108 बिल्वदळे व्हायची किंवा पूजेच्या वेळी 1 लक्ष, पूजेच्या वेळी 1 लक्ष 1000 एवढीसुद्धा कोणी बेलाची पानं घालतात। अत्यंत पवित्र, शुद्ध आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होणाऱ्या ही बेलाची पानं अत्यंत शिवाला आवडणारी आणि शिव तुमच्यावरती अतिशय कृपा करणारी अशी बेलाची पानं जर 1 लाख आणि एवढी वाहिली तर आयुष्यभरात तुम्हाला काही कमी करणार नाही। शिवाची प्रेम, श्रद्धा जे काही तुम्ही श्रद्धेसाठी कराल तो शिव तुमच्याकडे सगळं काही देणारा आहे असं समजलं जातं। आता भक्तिपूर्वक पूजा झाली
झालं, सगळे फुलं घातली, पांढरी फुलं त्या दिवशी. आणि पांढरी फुलं म्हणजे धोत्र्याचं फुलं असतं बघा, असं लांब, आणि त्याला एक असं काटेरी फळ असतं, ते शिवाला घालायचं. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे तीळ असतात बघा, कारळे तीळ नव्हे, काळे तीळ. ते काळे तीळ पाण्यात घालायचे आणि त्या पाण्याने सुद्धा त्याला अभिषेक करायचा. आणि सगळं झालं, पूजा झाली की त्या पिंडीवरती आपण जे पान खातो ना, विड्याचं पान, ते पान तूप लावून उलटं ठेवायचं त्याच्यावरती, असं वर नाही, पण पिंडीवरतीच ठेवायचं. आणि जास्तीत जास्त बेलाची पानं, पांढरी फुलं घालून सतत नामस्मरण, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काही कुणाजवळ बोलायचं नाही, सतत ओम नमः शिवायचा जप करायचा. दिवसभर उपवास करायचा. आणि उपवास म्हणजे काय, शक्यतो काही खायचं नाही. अगदीच जर कुणाला ते झेपत नसेल किंवा वयोमानाप्रमाणे होत नसेल तर दूध किंवा इतर काही पदार्थापेक्षा लिक्विड जास्त खाल्लं. उसाच्या रसाने सुद्धा शिवाला स्नान घालतात. उसाचा रस त्याला अत्यंत प्रिय. उसाचा रस प्या, दूध प्या, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. इतकी शिवाची उपासना तुम्ही करायची. अखंड दिवा तिथे असला पाहिजे, नामस्मरण. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही देवळात असाल, घरात असाल, जिथे असाल तिथे सतत नामस्मरण. तेलाचा आणि तुपाचा दोन्ही दिवे लावलेले हवेत, उदबत्ती असावी. आणि सकाळपर्यंत म्हणजे उजाडलं, आता महाशिवरात्र झाली, आंघोळ झाली, सगळं झालं, आणि नंतर मग सतत नामस्मरण करीत राहायचं. आणि शिवरात्रीचा आरती करायची, नैवेद्य दाखवायचा. सगळं काही पूर्ण झाल्यानंतर मग काय करायचं, तर वैशिष्ट्य त्याचं असं आहे की शिवरात्रीच्या दिवशी पहाटे वैकुंठाच्या तिथे जायचं. वैकुंठ म्हणजे ज्या ठिकाणी कोणाची, शिवाची पेक्षा या आपण जे विष्णू सहस्त्रनाम म्हणतो ते विष्णूची जिथे मूर्ती किंवा देवत असेल तिथे जाऊन उपासना करायची. आणि विष्णूला तुळशी पान घालायचं. वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपण उलटं करतो, कारण बेल शिवाला प्रिय आहे आणि विष्णूला तुळस. पण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपण शिवाला तुळशीचं पान घालतो आणि विष्णूला बेलाचं पान घालतो. पण आत्ता इथे असं करायची काही गरज नसते, कारण त्यांचं त्यावेळेला कौतुक सगळं झालेलं असतं. आत्ता तुम्ही शिवाला बेलाचं पान घाला आणि विष्णूच्या देवळात जाऊन विष्णूला तुळशीची पानं घाला आणि पांढरी फुलं घाला, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि हे सगळं झालं, पहाटे आता तुम्ही स्नान वगैरे केलं, चतुर्दशीच्या दिवशीची पहाटे स्नान झालं की नामस्मरण, रुद्राभिषेक करा, रुद्र म्हणा, महिम्न स्तोत्र म्हणा, शिवलीलामृतातला पाठ असेल तर एखादा अध्याय म्हणा. 11वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हटला तरी फारच उत्तम. बघून म्हणालात तरी काही हरकत नाही, शुद्ध स्पष्ट बघून म्हणा. आणि अंतःकरणापासून शिव आपल्याकडे बघतोय आणि तो आपल्याला आशीर्वाद देतोय असं समजून हा नामस्मरणाचा पाठ तुम्ही करा. तो पाठ तुम्हाला नक्कीच वर्षभरात लाभदायक होईल. आणि त्याच्यानंतर शिवरात्रीचं काम झालं की त्यानंतर आरती करायची, नामस्मरण करायचं. हे सगळं म्हटल्यानंतर त्याला नैवेद्य दाखवायचा फळांचा. आत्ता दुसरा नैवेद्य नाही. त्याच्यानंतर हे सगळं झालं की 42 ओव्यांचं महत्त्व आता आहे बघा. हे पूजा चालूच आहे तुमची, सतत नामस्मरण चालू आहे. असलेले सांगितलेले सगळे पदार्थ, तीळ म्हणा, पान म्हणा, विड्याचं पान, त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक सतत. आणि खरोखरी जितकी काही लोक मनोभावे दुधाचा अभिषेक करीत असतात. आता तुम्ही म्हणाल्या ह्यांना सगळंच माहिती आहे, पण कोपनेश्वराच्या देवळामध्ये आम्ही सेवेला जातो, म्हणजे मी तिथेच असते. तर तिथे अनेक लोक बारीक दुधाच्या पिशव्या घेऊन येतात. मग आम्ही आता त्यांच्या कात्री घेऊन ठेवतो, कापायचं आणि त्यांना देऊन टाकायचं. ते इतकं मनोभावे दुधाची उपासना करून दुधाचा अभिषेक करतात. पटापट करावा लागतो, करून लाखो लोक तिथे दर्शनाला येतात. त्यामुळे पण मनोभावे सगळं करणारे लोक आहेत. असं आपण घरात जरी मनोभावे केलं तरी हरकत नाही. बेलाची पानं मात्र भरपूर, बेलाचं पान घालत असताना ते त्रिदळ पाहिजे आणि एकाही पानाला कुठला डाग किंवा बारीक भोक पडलेलं, रंग लागलेला, देठ नसलेलं असं पान घालायचं नाही. त्याने पुण्याच्या ऐवजी पाप लागेल. म्हणून ही पानं आदल्या दिवशी आणून ती बघायची
स्वच्छ धुवायची, धोत्रावरती किंवा साडीवरती पसरवून ठेवायची आणि त्यातली बरोबर पानं काढून फार जपून हे काम करायचं. कारण शिवाला आवडणारा पण देतो, तसं आपल्यालाही जे शुद्ध आणि महत्त्वाचं आहे ते करायला हवं. कारण बेलाचं पान आल्याने घातलं, दुमडलेलं फाटलेलं पान नाही घालायचं, हे लक्षात ठेवा. आणि शिवरात्रीच्या दिवशी 26 तारखेला शिवरात्र आहे, त्या दिवशी दूध, पाणी, तीळ, त्याच्यानंतर पान आणि मधाचं, पानाला मध लावायचा, पंचामृती पूजा करायची आणि नामस्मरण आणि महिम्न, रुद्र, 11वा अध्याय, 42व्या सगळं काही तुम्ही म्हणत राहायचं. शिव तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणारच नाही. त्याला जितकी सेवेची आवड आहे तितकं आपण जर केलं तर तो आपल्यावरती नक्कीच प्रेम करील आणि आपल्याला सर्व काही देईल. 42व्या आता कोणत्या? आता हे सगळं मी आज म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी त्रयोदशीच्या रात्रीपासून काय काय करायचं, आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची, गंध बिंद सगळं, आणि मनोभावे स्नान संध्या करून, स्नानसुद्धा सांगितल्याप्रमाणे, आणि तुम्ही जर नदी जवळ नसेल, विहीर जवळ नसेल तर जे काय सांगितलं आहे त्याप्रमाणे स्नान करायचं. पवित्र स्नान ते म्हणतात. आणि त्याप्रमाणे कामाला आपल्या सेवेला सुरुवात करायची आणि अंतःकरणापासून परमेश्वराची सेवा. अखंड दीप लावलेला असलेला पाहिजे, इलेक्ट्रिकचे दिवे नव्हे. तेलाचा दिवा मोठा जो असतो तो, वात मोठी, आणि तो जाता कामा नये म्हणून त्याच्यावरती असं झाकण काचेचं ठेवायचं की जेणेकरून ते सतत देवाच्या पुढे उजळत राहील. उदबत्त्या नाही कमी प्रमाणात लावल्यात तरी चालेल, कारण त्या वासाने सगळीकडे दरवळतो म्हणून तो. आता हे जे सगळं 42 वगैरे आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी हे मी ह्या शिवलीलामृतामध्ये जे आहे म्हणजे ह्या मागे या दिवशी काय करायचं, कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. आता त्याच्या आधी श्री शिव षड अक्षर 6 अक्षरांचं एक स्तोत्र आहे, ते मी तुम्हाला म्हणून दाखवते. ते म्हणायचं. ते शिवलीलामृताच्या पहिल्या पानावरती लिहिलेले बघा, ऐका. ओंकार बिंदू संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनो कामदं मोक्षमं चैवं ओंकाराय नमो नमः. नमन्ति वृषो देवो नमस्तेश्वरगणः नरा नमन्ति देवेशो नकाराय नमो नमः. महादेव महात्मानो महाध्यानपरायणं महापापहरं देवो मकाराय नमो नमः. शिवशांत जगन्नाथ लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः. वाहनं वृषभो यस्य वासुकी कंठभूषणं. वाहन कोण? वृषभ म्हणजे बैल, आणि गळ्यात काय? वासुकी सर्प. वाहनं वाहनं वृषभो यस्य वासुकी कंठभूषणं. वामे शक्तिधरं देव वाकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देव सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः. षडक्षरमिदं स्तोत्रं या पठे छिन्नवसनिधो शिवलोकमान्योक्ती शिवेन सोमोदते. हे स्तोत्र म्हटल्यानंतर पुढे आपण आता 42व्यांचा अभ्यास करणार. या 42व्या या संपूर्ण शिवलीलामृतातल्या आणि 15वा अध्याय, 15व्या अध्यायाच्या 340 पानावरती हे 42व्या 40पासून सुरू होतात. पण संपूर्ण शिवलीलामृताचं सार आणि हे कुणी केलेलं आहे तर ते आपले जे गुरु आहेत आणि जे शिवलीलामृत ज्यांनी परिपूर्ण नैमिषारण्यात जाऊन सगळ्यांना सांगितलेलं आहे ते गुरु, त्यांचं नाव पुढे येणार आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. त्या 42व्या संपूर्ण शिवलीलामृताचे सार आहे. म्हणून जरी तुम्हाला शिवलीलामृत म्हणायला वेळ नसेल, नोकरी धंदा असेल, घरात कामं असतील, अनेक गोष्टी असतात संसार म्हटल्यावर, तर मी असं म्हणणार नाही की बसून तिथे पुस्तके आणि म्हणा.
तोंडी म्हटलं येता जाता तरी चालेल, पण म्हणताना तिकडे लक्ष असावं. आणि म्हणून या 42व्या या अत्यंत संपूर्ण शिवलीलामृताचे सार आहे. आणि ते तुम्ही जर म्हटलं दररोज एक दिवस म्हणायचं महाशिवरात्रीच्या दिवशी आणि सोडून द्यायचं असं नाही करायचं, रोज म्हणायचं. आणि ते काय आहे तर ते ऐका, मी तुम्हाला वाचून म्हणून दाखवते म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. कारण मी शांतपणे तुम्हाला सांगणार आहे. आणि मी अशी तुम्हाला सांगते की हे म्हणा, कारण तुम्हाला मी सांगते माझ्या मैत्रिणींना माझ्या मोठेपणा मी सांगत नाही आहे, ऐका आणि सोडून द्या. पण मी प्रवचन करीत असताना यंदा मी शिवस्तुती हा विषय घेतला होता. मी सगळ्यांना झेरास करून या 42व्या दिल्या होत्या. आणि तुम्हाला गंमत सांगते, कितीतरी भगिनींनी त्या हळूहळू पाठ करायला सुरुवात केली आहे. मी त्यांना सांगितलं चैत्रातल्या पौर्णिमेला तुमचं पाठ झालं पाहिजे. आणि खरोखरी त्या प्रेमाने करतायत. अर्थात पुण्य त्यांनाच लागणार आहे, पण पुण्य मलाही लागणार आहे. पण मी त्यांना सांगितलं आहे आणि त्या प्रामाणिकपणे करतायत. इतका त्या शिवाच्या जवळ, कोपनेश्वराच्या मंदिराच्या जवळ त्या अत्यंत प्रेमाने हे सगळं करतात. हे खरंच कौतुक करण्यासारखं आहे. त्या तुम्हीसुद्धा या नित्यपाठाच्या 42व्या तुमच्या पाठसुद्धा असतील, नसतील तर त्या करा. आता ऐका. ओम नमो जी शिवा परमिता आदि अनाती मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हे रंबदाता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धानंद वनविराचा माया चक्रचाळका अविनाशा अनंतवेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेत अथवा हास्य करून भलता मिशे घडो शिवस्मरण तरी न कळता परिसो लोहारा गुण झटकता सुवर्ण करीतसे न कळता प्राशित अमृत तरी अमर काया होत यथार्थ औषध नेणता भक्षित परिरोग हरे तात्काळो जय जय शिवमंगलधामा निज जनतारकात्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा नामातीता हिमाचल सूता मनरंजना स्कंदजनका शपरी ध्वजदौना ब्रह्मानंदा बाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा घोरा तत्पुरुषा ईशानेश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानसो स्वरवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वथा वर्णिती अन्मायो न कळे तुझे मूळ मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटशी याचे अनुमान ठाई नपडे ब्रह्मादिका सतत सेवा परमेश्वराची केली तो कुठे प्रगट होईल आणि काय आपल्याला देईल हे सांगता येत नाही, इतकंही महत्त्वाचं आहे. न कळ तुझ्या आधीमध्ये वासानं आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटशी याचे अनुमान ठाई नपडे ब्रह्मादिका ब्रह्मदेवादिकांना सुद्धा कळत नाही की तू कुठे प्रगट होशील. जाणून भक्तांचे मानस तेथेची प्रगटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यासो स्वांगे उडी घालीशी स्व अंगे म्हणजे स्वतः तू तिथे जाऊन त्यांना प्रगट होऊन दाखवशील आणि त्यांच्यावरती कृपा करशील. जाणोनी भक्तांचे मानस तेथेशी प्रगटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यासो स्वांगे उडी घालीसी. सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी तरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करिता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्त आगळे नामाचा महिमा अद्भुत तयावर शिवप्रदोष आचरत तयास सर्व सिद्धी प्राप्त होतो सत्य त्रिवाचा. जय जाजी पंचवदना पंचमुख असलेले 5 मुख असलेले जय जाजी पंचवदना महापापद्रुमी निकृतना
मद मत्सर काननारवना निरंजना भवारका हिमाद्री जामाता गंगाधरा हिमाद्री जामातो हिमाद्री पर्वताचा जामात म्हणजे जावई शिव हिमालयाचा जावई आहे. हिमाद्री जामाता गंगाधरा स्वास्वदन कर्पूरगोरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोषशमना त्रिगुणचा नीलग्रीवा विभूषणा नंदी वाहन अंधक मर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना ध्यानिरे. दक्ष प्रजापती दक्षचा जावई दक्ष प्रजापती आहे. तो प्रजापती होता दक्ष मोठा राजा होता प्रजापती त्याला म्हणत त्याचा हा जावई आणि हिमालयाचा पुत्र दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना ध्यानिरे. जय जय किशोरो चंद्रशेखरा पूर्वे धरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दन कैलास विहारा तुझ्या लीला विचित्रो कोटी भानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतारिनाथा मूर्ता मूर्ता त्रिमूर्ते परमानंद परमपवित्रा परात्पर पंचदशनेत्रा पशुपते फया फेनगात्रा परममंगल ब्रह्म. जय जय श्री ब्रह्मानंदमूर्ती तू वेदबंदेवळा चक्रवर्ती शिवयोगीपे भद्राप्रती अघातनेती कथिलेसो. जय जय भस्मोद्वलितांगा योगी ध्येया भक्त भवसंगा सकल जन आराधनेंगा नैवेगे तुझपासी. जेथे नाही शिवाचे नाम तेथे कैसा जन्मऋतू संसार ज्यास शिव शिव छंद निरंतर ताही जिंकले कलिकाळा. जयाची शिवनामी भक्ती तयांची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती पुन्हा जन्म नाही आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप तो शिवरूप होऊन जातो. किती महात्मा आहे ते बघा ऐका. जैसे प्राण्याचे चित्त विषयी गुंते अहोरातो तैसे शिवनामी जरी लागतो तरी मग बंधन कैसे. काम गजविदारक पंचानना क्रोध जलद प्रपंजना लोभांतकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दाम्मंत वेदका सहस्रनयना लोभ महासागरो शोषणा अगस्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागमवंद्या दीनोद्धारा वृंदमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे. धन्य धन्य तेची जन जय शिवभजनी परायण सदा शिवलीलामृतो पठण किंभाषण करीती पै. सूत सांगे शौनिकांप्रती जे रुद्राक्षधारणा भस्मचर्तिती त्यांच्या पुण्याचं नाही गणती त्रिजगती ते दिनदो. जो जगदात्मा सदा शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्मा शंकराचे निगमागम वंती. जो जगदात्मा सदाशिव जासी वंदिती कमलोद्धव वजासेंद्र माधव आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभरो द्यावी. जो पंचमुखो दश नयन भार्गव वरद भक्तो जीवन अघोर भस्मा सूरमर्दन भेदातीतो भूतपती. तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसे भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गांजतसे ब्रह्मांडे. म्हणून भावे तुझ लागून शरण निघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी. हे जाणून या अंतरात श्री शंकर आज्ञे नित्य पठणार्थ श्री शिवलीलेच्या सारभूत ऐशा या ओव्या रचिल्या नित्य समस्तो नवे पठण तरी 42व्या वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी क्षणक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतल्याचे होत असे. असे शिवलीलामृतातली 42व्या ज्या आपण म्हणतो त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि हे 15व्या अध्यायामध्ये संपूर्णपणे त्याचं वर्णन केलेलं आहे. आता ह्या 42व्याचं महत्त्व इतकं आहे की आपण जर रोज त्या 42व्या म्हटल्या तर आपल्याला नक्कीच काय मिळेल पावित्रता मिळेल आणि आपण नक्कीच मोठे कोणीतरी पवित्र शिवभक्त होऊ. 42व्या शिवलीलामृताचे 15व्या अध्यायात अत्यंत सुरस अर्थपूर्ण आहेत आणि
हे सगळे शिवलीलामृताच्या 42 ओव्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर ह्या 42 ओव्या म्हटल्यात 15व्या अध्यायामध्ये या 42 ओव्या माझ्याकडे जे शिवलीलामृत आहे त्याच्यात 42 ओव्या 15व्या अध्यायामध्ये अगदी शेवट अशा आहेत आणि हे शिवलीलामृत अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे माघवद्य आत्ता जे येईल महाशिवरात्र तेव्हापासून जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली तर तुमचं महिन्याभरात पाठ होऊन जाईल हे मी नक्की सांगते. आणि मला तुम्ही सांगा की आमचं पाठ झालं. निश्चितपणे होईल, कारण मन लावून जर रोज हे म्हटलं तर नक्कीच हे पाठ होऊ शकतो असं ब्रह्मदेवानीच सांगितलेले. ब्रह्मदेवसुद्धा हे शिवलीलामृत म्हणत असतो आणि हे म्हणत असताना या सगळ्या गोष्टी या शिवाला आवडणाऱ्या आहेत आणि म्हणून शिव हे करीत असतो. आता ह्या शिवाच्या पिंडीवरती हे सगळं झाल्यानंतर पुन्हा काय करायचं तर शिवल्या पिंडीवरती पाणी ओतायचं, पांढरी फुलं घालायची, बेलाचं पान घालायचं, धोत्र्याचं फळ मिळालं तर घालायचं आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे सगळं म्हणायचं. विड्याचं पान मध लावून उलटं पिंडीवरती ठेवायचं आणि परमेश्वराला प्रार्थना करायची, हे शिवा माझ्याकडून जेवढी सेवा झाली तेवढी मी केले, माझी सेवा करत असताना काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर आणि भगवंता तू मला नियमित असं तुझं पठण करायची सद्बुद्धी दे. आणि तुम्ही सगळ्यांनी या 42 ओव्या म्हणायला सुरुवात करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते, जबरदस्ती नाही. म्हणायचं असेल तर म्हणा, कधी दिवसभरात म्हटलं तरी चालतेल, आंघोळ झाल्यावर जर वेळ असेल, नाही म्हटलं तरी देव रागवत नाही. जरी रात्री झोपताना म्हटलं तरी म्हणा, पण पहिल्यांदा सुरुवातीला पुस्तकात बघून म्हणा, कारण कोणत्याही प्रकारची आपल्या हातून भगवंताची चूक होता कामा नाही. कारण शिव हा जितका प्रेमळ आहे तितका त्याला राग येतो, म्हणून कोणत्याही प्रकारे आपल्यातून चूक होणार नाही हे लक्षात ठेवायचं. आणि या 42 ओव्या तुम्ही म्हणायच्या आहेत. आता 15 अध्याय आहेत, सप्ताहपारायण आहेत, तर या 15 अध्यायाचे जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे, ते वैशिष्ट्य फार मोठं आहे. आणि ते म्हणत असताना तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मी असं सांगणार की रोज एक अध्याय म्हणा, कारण आपल्या नोकरीधंद्याच्या निमित्ताने किंवा पाठांतराच्या दृष्टीने ते होणं शक्य नाही. पण 42 ओव्या किंवा शिवाचा जप ओम नमः शिवाय पंचाक्षरी किंवा षडाक्षरी. पंचाक्षरी म्हणजे नमः शिवाय आणि षडाक्षरी म्हणजे ओम पाठी लावायचा, प्रणव लावायचा, ओम नमः शिवाय तरी चालेल. आता हे जर तुम्ही रोज एक अध्याय वाचलात तर प्रत्येक 15 अध्यायातलं वैशिष्ट्य काय ते सांगितलेले ते ऐका. पहिले अध्याय वाचलात तर पूर्ण पापांचा नाश आहे, तुमची पुण्यकृत्य घडायला लागतील. ते तुम्हाला वाटेल आपण पुण्य करावं, पाप सगळं नाहीच आहे पहिल्या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये निरनिराळ्या पूर्व पापांचा काय होईल, पूर्णपणे नाहीसा होईल. आणि तिसरा अध्याय रात्रीच्या प्रहरी रोज वाचा, भूतबाधा नाहीशी होईल, याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा. चौथा अध्याय जो आहे तर दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होईल, संपदा मिळू लागेल, स्मरणशक्ती वाढेल. हल्ली स्मरणशक्तीची फार पंचायत झालेली आहे. कितीतरी लोक काहीतरी लक्षात राहील म्हणून गडबड करतात. त्या स्मरणशक्तीचा सुद्धा जप आहे माझ्याकडे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे असे जपांची यादी आहे, ती मी तुम्हाला सांगणार. तुम्ही करणार असाल तर मला कॉमेंट सांगा तुम्ही की आम्ही करू, तर मी तो पाठवेन. कारण जपाचा कधीही उहापोन की वाईट होता कामा नये किंवा चेष्टा होता कामा नये, म्हणून बाकी तुम्ही करालच, तुम्ही माझ्यापेक्षा पुण्यवान आहात हे मला माहिती आहे. आता 6वा अध्याय जो आहे तो स्त्रियांनी वाचावा, सौभाग्य टिकेल, संतती दीर्घायुष्य होईल आणि कौटुंबिक आपत्ती टळेल. 7वा अध्याय स्वभाव सुधारेल, रागीट असाल, भांडखोर असाल, सारख्या शिवा देत असाल, आत्ता आधी करत असाल तर स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, चांगला मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील, जे अनाथ आहेत ज्यांना कोणी नाथ नाही ते सनाथ होतील आणि सद्गुरूची भेट होईल. सगळ्यात महत्त्व म्हणजे 6व्या अध्याय सीमांतिनीचा अध्याय ते माझे सगळे पाठ आहेत. 7वा अध्याय झाला. 8वा अध्याय यश विजय, बंधमुक्ती,
दास्यमुक्ती आणि शिवकृपा, यश मिळेल, विजय होईल. बंधमुक्ती, कुठे बंधनात अडकला असाल. दास्यमुक्ती म्हणजे कोणाच्या दास्याच्या म्हणजे कुणाच्या आहारी गेलेले असाल तर सगळं वाचून शिवकृपा तुमच्या याच्यातून तुम्ही मुक्त व्हाल. 9वा अध्याय, पूर्वजन्मातील धागेदोरे जुळवून ऋणानुबंध फिटतील, पूर्व पाप नाशी होईल. संपूर्ण पूर्वी घडलेलं पाप पूर्णपणे नाहीसे, पूर्व आणि पूर्ण लक्षात ठेवा. 10वा अध्याय जो आहे तो विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होईल. सायंकाळी दाम्पत्याचे सतत बरोबर वाचावा. याचा 1 वर्ष पाठ करावा. 1 वर्ष पाठ संध्याकाळी वाचला तरी सगळं तुम्हाला मिळेल. 11वा अध्याय जो आहे तो रुद्राध्यायाच्या पाठा इतकेच त्याचे महत्त्व आहे. दुर्भाग्य दूर होईल, वैभव प्राप्त होईल. 12वा अध्याय जो आहे तो व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य, दुर्गती यांचा नाश होईल. वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. काही तुमचं वाईट होणार नाही. उत्तम स्वभाव आणि वागणूक तुमची सुधारेल. 13वा अध्याय तो शिव आणि विष्णू यांची भक्ती उपजेल. वाईट प्रवृत्तीने निराकरण होईल. 14 घरात शांती नांदेल. गृहस्थाश्रम सफल होईल. अतिथी प्रसन्न होतील. 15वा अध्याय धर्मश्रद्धा वाढेल. गुरुकृपा होईल. वेदांत ज्ञान सुलभ होईल. संपूर्ण शिवलीलामृत वाचन एका दिवसात पठण केल्यास ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यास मदत होईल. 11वा अध्याय शिवलीलामृताचे म्हणजे कौतुक नाही सांगते म्हणजे केल्या मी सांगते. दरवर्षी मी श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी अर्धा दिवस शाळेला सुट्टी करून पूर्ण शिवलीलामृत वाचायचे आणि अर्ध्या दिवसाने शाळेत द्यायचे. आणि सगळ्यांना माहिती होतं असे शिवलीलामृत इतकं महान आहे, इतकं श्रेष्ठ आहे, इतकं आपल्याला काहीतरी देणार आहे, आपल्यावरती कृपा करणार आहे आणि आपल्याला सन्मार्गाला लावून सगळं काही आरोग्य, धन, संपदा, ऐश्वर, बुद्धी, शक्ती, शरीर उत्तम राखण्याचं सगळी त्याची कृपा आपल्यावरती होईल. म्हणून मी तुम्हाला सांगते की शिवलीलामृत सगळं नाही वाचलं नाही, ते बराच वेळ वाचायला लागतो. पण शिवलीलामृतातल्या 15 अध्यायातल्या 42 तरी नित्यनेमाने वाचा. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्रयोदशीपासून महाशिवरात्र सुरू होते. त्रयोदशीच्या रात्रीपासून उपासनेला सुरुवात करायची आहे. ती संपूर्ण त्रयोदशीचा दिवस जाऊन म्हणजे 15 तारखेला म्हणजे त्या दिवशी 15व्याला पहाटे उपास सोडायचा. आंघोळ स्नान करून शिवाची पूजा करून त्याला प्रार्थना करून त्यांना सांगायचं, रुद्र म्हणायचं, एकदा महिम्न स्तोत्र म्हणायचं. आणि या 2 दिवसाच्या सेवेमध्ये माझी जर काही चूक झाली असेल परमेश्वरा तर मला क्षमा कर. मी हे प्रेमाने केलेलं आहे ते तू पावन करून घे आणि माझ्यावरती तुझी आयुष्यभर कृपादृष्टी राहू दे. आणि पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तू माझ्याकडून चांगली सेवा करून घे असं भगवान शंकराला सांगायचं. हे लक्षात ठेवायचं. आणि या महाशिवरात्रीला त्रयोदशी आणि महाशिवरात्र या दोन्ही दिवशी त्यांची सेवा करायची. हे सगळं महिम्न स्तोत्र आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण करूया. आणि परमेश्वराची सेवा केली तर तुमचं आरोग्य उत्तम राहील, सौभाग्य उत्तम राहील, सगळं खाणं पिणं घरातील शांतता आनंद सगळं काही आनंद राहील. असा हा परमेश्वराने दिलेला आपल्याला आशीर्वाद आहे. त्याचा आपण स्वीकार करून तसं वागण्याचा आपण ठरवूया. आणि आज इथे आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. उद्याला काही गोष्टी मी सांगणार आहे ह्याच्यातल्या, पण आजचा अत्यंत महत्त्वाचा जो हा भाग आहे तो मी तुम्हाला सांगितला आहे. आणि आज शिवलीलामृताचं पुस्तक सगळ्यांकडे असेलच आणि ते करा आणि तसंच पुण्य मिळवा आणि शिवाची उपासना करा. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मृगटी जळाळी कारिण्य सिंधू भवदुःखारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. रवींद्रदावा नलपूर्ण भाडी स्वतेज नेत्रेंत्री मरुंद झाडी ब्रह्मांड देशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी.
जटा विभूची उटी चंदनाची, कपालमाला प्रीत गौतमाची, पंचानना विश्वनिवांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. वैराग्योगी शिवशूलपाणी, सदा समाधी निज बोधवाणी, उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. उदार मेरूपती शैलजीचा, श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा, दयानिधी जो गजचर्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मादिवंदी अमरादिनाथा, भुजंगमाला धरी सोमकांता, गंगा श्री दोष महाविदारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळाहळे कंठ निळाजी साजे, दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. स्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडामणी कोण आहे. उदास मूर्ती जता भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भूतादिनाथ अर्यंतकांचा, तो स्वामी माझा भज सांबवांचा. राजा महेशो बहुभाऊधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नंदी हराचा हर नंदिकेशो, श्री विश्वनाथ म्हणती सुरेशो, सदा शिव व्यापकता पारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भयानक भीम विकराळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न, तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. इच्छाराची जगळे विशाळो, पाळी रचितो करी ब्रह्मगोळो, उमापती भैरव विघ्नारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भागीरथ तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र, विश्वेश विश्वंभर दक्षधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. प्रयाग वेणी सकळा हराचा, पदारविंदी वाहती हरीचा, मंदाकिनी मंगल मोक्षदारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कीर्ती हराची स्तुती बोलवेना, कैवल्य दाता मनुजा कळेना, एकांग्रनाथ विशंगिकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. स्वर्गांतरी व्यापक तो नियंता, जो प्राणिलिंगा जवळी महंता, अंगी उमाते गुरुरूपधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सदा तपस्वी असे कामधेनु, सदा सतेज शशिकोटी बाणू, गौरीपतीचो सदा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर स्मरला विसावा, चिंता हरिदो भजकास दैवा, अंती स्वैतम सुजना विचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. विरामकाळी विकळ शरीर, उदास चित्ती न धरीत धीर, चिंतामणी चित्तने चित्तहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुखावसाने सकळी सुखाची, दुःखावसाने जळती रगाची, देहावसाने धरणे धरारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अनुहात शब्द गगने न मायो, त्याचे निबावे नम शून्य होय, कथा निजांगे करुणा कुमारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शांती स्वलीला वदने विसाजे, ब्रह्मांड गोळी असूनी न दिसे, दिल्ली भवाची शिवब्रह्मचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पितांबरे मंडित नाभिजाची, श्री शोभा दळती भिंगणाची, श्री देवी दत्त दुरितांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी, शुद्धश्वरे गर्जते वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. विधान कुंभ भरला भंग, महानिजांगे जती ज्योतिश्वरी लिंग, गंभीर धीर शोधचक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार बिल्वे बकुले सुवासी, माला पवित्र वहा शंकराची, काशीपुरी भैरव विश्वतारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जाई जुळे चंपक पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती, प्रताप सूर्य शरचापधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अलक्ष मुद्रा श्रवणी पंख प्रकाशे, संपूर्ण शोभावदने विकासे, नेई सुपंते भवपैल तेरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नागेश नामा सकळाचे व्हाळा, अनाज पारे शिवमंत्रमाळा, पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरते, तो शंभू सोडू नको. जय जय रघुवीर समर्थ
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आजचा आपला व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. आपण बघा आणि आपल्या काय कॉमेंट्स असतील ते आपल्या लेटर बॉक्समध्ये टाका आणि मला कळवा. नमस्कार.